नमस्कार. आपण देवा जाधवर सरांची 17वी चालू घडामोडीची आवृत्ती बघत आहोत. त्यात आपण राष्ट्रीय घडामोडी बघत आहोत आणि आज हा आपला तिसरा पार्ट आहे. आजची न्यूज आहे सर्वोच्च न्यायालय नवीन ध्वज. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 1 सप्टेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त नवीन ध्वज आणि चिन्हाचे अनावरण केले. ठीक आहे. कोणी केले? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी. तारीख होती 1 सप्टेंबर 2024 नवी दिल्ली येथे 75व्या वर्धापन दिनानिमित्त. ठीक आहे. ध्वजामध्ये खालील बाबींचा समावेश होता: अशोक चक्र शीर्षस्थानी, सर्वोच्च न्यायालयाची इमारत मध्यभागी आणि भारताचे संविधान तळाशी. ठीक आहे. ध्वजावरील श्लोक यतो धर्म स्ततो जयः. त्याचा अर्थ काय होतो? जेथे धर्म आहे तेथे विजय होईल. ठीक आहे. आता आपण तो ध्वज बघून घेऊया. तर हा तो ध्वज आहे. ठीक आहे. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया वरती शीर्षस्थानी शौर्य चक्र सांगितलंय त्यांनी. अशोक चक्र सांगितलंय. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाची इमारत आणि इथे काय आहे तर आपली भारताचे संविधान आहे. अशा पद्धतीने. आणि खाली काय लिहिलंय? यतो धर्म स्ततो जयः. म्हणजे जेथे धर्म आहे तेथे विजय होईल. अशा पद्धतीने. आता आपण पुढच्या न्यूजकडे वळूया. पुढची न्यूज आहे वंदे मेट्रो ट्रेन. तर वंदे मेट्रो ट्रेन भारतातील पहिली वंदे मेट्रो ट्रेन. वंदे मेट्रो शहरांतर्गत प्रवासासाठी अहमदाबाद ते भुज या दरम्यान धावली. 16 सप्टेंबर 2024 रोजी ती पहिल्यांदा धावली. अहमदाबाद ते भुज अंतर किती आहे? 334 किलोमीटर. पूर्णपणे वातानुकूलित ट्रेन आहे. अंतर किती आहे? 5 तास 45 मिनिटात पूर्ण करणार. वंदे भारत मेट्रो ट्रेन ही एक सेमी हायस्पीड ट्रेन असून ती प्रति तास किती 100 ते 250 किलोमीटर या वेगाने धावते. वंदे भारत मेट्रोचं नाव बदलून आता नमो भारत रॅपिड रेल असे करण्यात आले आहे. वंदे मेट्रो ट्रेनचा प्रोटोटाइप रेल कोच फॅक्टरी कपूरथला आणि इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नईद्वारे तयार केले जात आहे. आता बघा, रेल कोच फॅक्टरी RCF याच्यात R येतो, मग कपूरथलामध्ये र येतो ना, म्हणून रेल कोच फॅक्टरी कपूरथला येते. आणि इंटिग्रल कोच फॅक्टरी कुठे येते? चेन्नई येते. आय आणि चेन्नई असं लक्षात ठेवा. इंटिग्रल कोच फॅक्टरी म्हणजे आपल्याला कन्फ्युजन होणार नाही. जिथे R असेल तिथे कपूरथला आणि इंटिग्रल कोच फॅक्टरी असेल तिथे चेन्नई. मी मुद्दामून एम्फॅसिस करून सांगते जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे. पुढे वंदे मेट्रो ट्रेन ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची एक लहान अंतराची आधुनिक फॉर्मॅट आवृत्ती आहे जी भारतीय उपनगरीय प्रवासी पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी सुरू करण्यात आली. पुन्हा वाचते. वंदे मेट्रो ट्रेन ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची एक लहान अंतराची आधुनिक फॉर्मॅट आवृत्ती आहे जी भारतातील उपनगरीय प्रवासी पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी सुरू करण्यात आली. वंदे भारत एक्सप्रेस लांब पल्ल्यासाठी वाराणसी ते दिल्ली 15 फेब्रुवारी 2019 मध्ये सर्वप्रथम. हे बघा, वंदे भारत मेट्रो आता काय म्हणून ओळखली जाते? नमो भारत रॅपिड रेल. आता इथे मी एक छोटी डायग्राम काढली आहे. तुम्ही नंतर झूम करून बघू शकता. ते डायग्रामचा अर्थ बघू. फक्त एक छोटंसं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन केलं की थोड्या गोष्टी लक्षात राहतात. हे दिसते तुम्हाला? ही छोटीशी जी आहे ती आपण वंदे मेट्रो ट्रेन काढण्याचा प्रयत्न केलाय. खाली चाकं दाखवले आणि हे खाली जे आहे ते अहमदाबाद ते भुज हे अंतर आहे. ठीक आहे. आता वंदे मेट्रो ट्रेन विषयी बघतोय. ती पूर्ण काय इथे लिहिलंय? AC म्हणजे संपूर्ण वातानुकूलित आहे. कधी झाली ती स्टार्ट? पहिल्यांदा धावली कधी? 16 सप्टेंबर 2024 रोजी. ठीक आहे. नंतर तिचं अंतर कुठून ते कुठपर्यंत होतं? कोणत्या 2 शहरांदरम्यान? ते अहमदाबाद ते भुज. आणि बघा A to B असंच येतं त्याचं पण इनिशियल घेतलं तर. आणि त्यानंतर ते A to B चं अंतर किती होतं? 334 किलोमीटर. आणि किती तास लागणार होते? 5 तास 45 मिनिट. ठीक आहे. आता पुढे बघूया. पोर्ट ब्लेअरचे श्री विजयपुरम असे नामकरण.
13 सप्टेंबर 2024 रोजी केंद्र सरकारने अंदमान आणि निकोबार बेटाची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे श्रीविजयपुरम असे नामकरण केले. कधी? 13 सप्टेंबर 2024 रोजी केंद्र सरकारने अंदमान आणि निकोबार बेटाची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे श्रीविजयपुरम असे नामकरण केले. पोर्ट ब्लेअरचे नाव ब्रिटिश नौदल सर्वेक्षक आणि बॉम्बे मरीनमधील लेफ्टनंट आर्किबाल्ड ब्लेअर यांच्या नावावरून ठेवण्यात आले होते. 1770च्या उत्तरार्धात अंदमान बेटाचे सखोल सर्वेक्षण करणारे ते पहिले अधिकारी होते. 2024 मध्ये बदलण्यात आलेली नावं नीट लक्षात ठेवा. पुणे विमानतळाचं नाव संत तुकाराम महाराज, वेल्हे तालुक्याचं नाव राजगड, दरबार हॉलचं नाव गणतंत्र मंडप, नीट लक्षात घ्या. दरबार हॉल, गणतंत्र मंडप, अशोक हॉल, अशोक मंडप, नवी मुंबई विमानतळ, दिबा पाटील. ठीक आहे. आता पुढे आता आहे कवच. केंद्रीय रेल्वे मंत्री, आता कवच 4.0 म्हणा किंवा 4.0 म्हणा. ठीक आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजस्थानमधील सवाई माधोपुरा ते सुमेरगंज मंडी प्रवासादरम्यान कवच 4.0 ची चाचणी केली. आता नेमकं काय आहे ते आपल्याला पुढे कळेल. पण कोणी केली? केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी, आणि राजस्थानमधील सवाई माधोपुरा ते सुमेरगंज मंडी प्रवासादरम्यान. या मार्गावर देशातील पहिली कवच यंत्रणा सुरू झाली. हे अतिशय महत्त्वाचं आहे. देशातील पहिली कवच यंत्रणा. कवच 4.0 काय आहे? कवच 4.0 च्या मदतीने लोको पायलटला इंजिनमधून 7 किलोमीटर पर्यंतच्या सिग्नलची माहिती मिळू शकते. कवचमुळे रेल्वेचा वेग आवश्यकतेनुसार आपोआप कमी करता येणार आहे. लोको पायलट ब्रेक लावायला विसरला तर ऑटोमॅटिक सिस्टीमने वेग कमी होणार. 2 किलोमीटर अंतरावर रेड सिग्नल असेल व कवच स्वतः लोको पायलटला वेग कमी करण्याची सूचना देते. ठीक आहे. पुढे SC/ST आरक्षणातील वर्गीकरणास मान्यता. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती मधील आरक्षणाचा लाभ योग्य घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी या वर्गातही क्रिमिलेअर लागू करण्याची गरज असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाच्या 7 सदस्यीय घटनापीठाने 1 ऑगस्ट 2024 रोजी व्यक्त केले. घटनापीठ न्यायाधीश DY चंद्रचूड, न्यायाधीश BR गवई, न्यायाधीश विक्रमनाथ, न्यायाधीश बेला M त्रिवेदी, न्यायाधीश पंकज मित्तल, न्यायाधीश मनोज मिश्रा, न्यायाधीश सतीश चंद्र शर्मा, 6 विरुद्ध 1 बहुमताचा निकाल. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्वतःसाठी व न्यायाधीश मनोज मिश्रा यांच्यासाठी मिळून एक निकालपत्र लिहिले. अन्य 4 न्यायाधीशांनीही एकमताने निर्णय दिला. मात्र न्यायाधीश बेला त्रिवेदी यांनी अन्य न्यायाधीशांच्या निकालाशी असहमती दर्शविणारा निकाल दिला. त्या न्यायाधीशांचं नाव लक्षात ठेवा. न्यायाधीश बेला त्रिवेदी. अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा राज्यांना घटनात्मक अधिकार आहे. त्यामुळे त्यांच्या आरक्षणातून अधिक मागास जातींना कोटा मंजूर करता येईल असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. सर्वोच्च न्यायालयात EV चीनच्या खटल्यात 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाचा निकाल रद्द करून न्यायालयाने म्हटले की अनुसूचित जातीचे सदस्य त्यांच्याबाबत होणाऱ्या भेदभावामुळे प्रगती करू शकत नाहीत. त्यामुळे अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण आवश्यक आहे. आदेशानंतर कोटा उपवर्गीकरण लागू करणारे देशातील पहिले राज्य तेलंगणा ठरले. हा महत्त्वाचा पॉइंट आहे, नीट लक्षात ठेवा. आदेशानंतर कोटा उपवर्गीकरण लागू करणारे देशातील पहिले राज्य तेलंगणा ठरले आहे. आता पुढची न्यूज. कृषी अर्थतज्ञ परिषद 2024 कुठे झाली? दिल्लीला झाली आणि 66 वर्षांनी भारतात झाली. 1958ला झाली होती ती, आता 2024ला झाली. कालावधी 2 ते 7 ऑगस्ट 2024. उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. उद्देश शेती व शेतीशी संबंधित समस्यांवर उपाय. थीम काय आहे? सस्टेनेबल ॲग्री फूड सिस्टीम्सच्या दिशेने परिवर्तन. ठीक आहे.
सस्टेनेबल ॲग्री फूड सिस्टीमच्या दिशेने परिवर्तन. 75 देशाचे सुमार 1000 प्रतिनिधी हजर होते. या परिषदेचे आयोजन दर 3 वर्षांनी होते. ठीक आहे, दर 3 वर्षांनी होते. राज्यपाल संमेलन 2024. ठिकाण नवी दिल्ली. कुठे? राष्ट्रपती भवन. 2 आणि 3 ऑगस्ट 2024. अध्यक्ष कोण होते? द्रौपदी मुर्मू. आणि सहभागी देशातील सर्व राज्यातील राज्यपाल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अध्यक्षतेखाली झालेले हे पहिलेच संमेलन होते. ठीक आहे, अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.